महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्येच काल अजितदादांनी बीड दौरा केला। बीड दौऱ्यानिमित्त अजितदादांनी सहकार भवनाचे भूमिपूजनच नाही केलं तर बीड जिल्ह्यातील आगामी निवडणुकीची रणनीती देखील आखल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। या कार्यक्रमासाठी अजित पवार गटाचे नेते असलेले धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती देखील आपल्याला ह्या कार्यक्रमामध्ये पाहण्यास मिळालेली आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर शरद पवार गटाचे खासदार असलेले बजरंग सोनवणे तसंच बीड जिल्ह्याचे आमदार असलेले संदीप क्षीरसागर हे अजितदादा यांच्या जवळीक आल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये काहीतरी राजकीय घडामोडी घडणार असल्याचं चित्र आपल्याला ह्या काल झालेल्या दौऱ्यामधून पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांची अजित पवार यांच्या कार्यक्रमाला असलेली अनुपस्थिती, याचबरोबर बजरंग सोनवणे तसंच संदीप क्षीरसागर यांची अजितदादांच्या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती, यामुळे सर्व काही घडामोडी घडत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना महायुतीकडून कुठेतरी डावलण्याचा तर प्रयत्न केला जात नाही ना, अशी देखील चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये होत आहे। या विषयाची सविस्तर माहिती जी आहे ती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, बीड ह्या ठिकाणी 1 जानेवारी रोजी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार यांनी काल दौरा आयोजित केला होता। या दौऱ्या दरम्यान अजितदादांनी सहकार भवनाचे भूमिपूजन देखील केल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। परंतु या भूमिपूजन सोहळ्यासाठी महायुतीतील ज्येष्ठ नेते तसंच मंत्री पंकजा मुंडे तर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तसेच माजी मंत्री असलेले धनंजय मुंडे या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर महायुतीचे तसंच पंकजा मुंडे यांच्या पक्षात जरी एकत्र असले मात्र तरी त्यांच्याशी दुरावा निर्माण असलेले सुरेश धस, बजरंग सोनवणे तसंच संदीप क्षीरसागर जे आहेत ते ह्या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यामध्ये काहीतरी अजित पवार राजकीय घडामोडी घडवणार असल्याचं देखील बोललं जात आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील 6 नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आहे। परंतु ह्या 6 नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म म्हणून पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी फक्त परळी ह्या ठिकाणी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे गेले आहेत। तर दुसरीकडे स्वबळावर आपण निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे कुठेतरी अजित पवार गटाच्या नेत्याकडूनच धनंजय मुंडे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न देखील केला जात असल्याचं आपल्याला अनेक वेळा पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे कालच्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती सर्व काही सांगून जात आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपण थोडं मागं जाऊ, मागचा इतिहास देखील जाणून घेऊ। 1999 ते 2004 पर्यंतच्या निवडणुका जर पाहिल्या तर काँग्रेसची जरी सत्ता असली तरी ह्या काळामध्ये माजलगाव मतदारसंघाचे आमदार असलेले प्रकाश सोळंके तसंच गेवराई मतदारसंघाचे माजी आमदार असलेले अमरसिंह पंडित तर आष्टी मतदारसंघाचे आमदार असलेले सुरेश धस यांना विजय करण्यासाठी गोपीनाथराव मुंडेंनी प्रयत्न केल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। 1999 ते 2004 साली प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित व सुरेश धस हे भाजपकडून विजय झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। परंतु त्यानंतर काही राजकीय घडामोडी घडल्याचं देखील आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये पाहण्यास मिळालेलं आहे। कारण जर पाहिलं तर 2011 साली धनंजय मुंडे आणि गोपीनाथराव मुंडे यांच्यामध्ये विभाजन झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। त्यावेळी धनंजय मुंडे यांनी भाजपचे परळी येथील काही नगरसेवकासह राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे। त्या आधीचा जर इतिहास पाहिला तर बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे सर्व सूत्र जे आहेत ते जयदत्त क्षीरसागर यांच्या हाती असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं। परंतु त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे सर्व काही सूत्र जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्या हाती आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। इतकंच नाही तर राष्ट्रवादीकडून त्यांना विरोधी पक्ष नेत्याचं पद देखील बहाल करण्यात आलं होतं। ते राज्याचे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कणखर नेते म्हणून पाहिले जात होते। विरोधी पक्षाच्या बाकावर बसून त्यांनी अनेक वेळा सत्तेतील नेत्यांना धारेवर धरल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे। इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचा भावी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिले जात होते। परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर
2016 तर 2024 पर्यंत धनंजय मुंडे यांच्याकडे मंत्रिपद देखील आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे परळी मतदारसंघामधून भरघोस मताने विजय झाले. त्यानंतर त्यांच्याकडे कृषी मंत्रिपद देण्यात आलं, परंतु त्यांचे निकटवर्तीय सहकारी असलेले वाल्मिक कराड यांच्यावर त्यांनी सर्व काही ह्या पदाची जबाबदारी सोडल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं होतं. इतकंच नाही तर 2024 साली धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील केज मतदारसंघातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड जे आहेत ते अडकल्यानंतर त्या ठिकाणी जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्यावर स्वतः अजित पवार गटाच्या काही नेत्याकडून देखील टीका केली जात आहे. त्यामुळे धनंजय मुंडे कुठंतरी राजकीय पटलावरून बाजूला सरकत असल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याचे राजकीय सूत्र जर पाहिलं तर आता कुणाच्या हातामध्ये येणार ह्याची सर्वस्व चर्चा जी आहे ती बीड जिल्ह्यामध्ये होत असताना 1 जानेवारी अजितदादांचा झालेला बीड दौरा, याचबरोबर सहकार भवनाच्या भूमिपूजनाच्या वेळी बजरंग सोनवणे, बीड जिल्ह्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती सर्व काही सांगून जात आहे. भविष्याची राजकीय सूत्र जी कशी असतील बीड जिल्ह्याचे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व काही चित्र स्पष्ट झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बीड नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाच्या प्रेमलता पारवे जे आहेत ते नगर अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत, परंतु उपनगर अध्यक्ष पदासह इतर पदे आपल्या कडे खेचण्यासाठी अजित पवार गटाला संख्याबळ कमी पडत आहे. त्यामुळे कुठंतरी अजितदादा जे आहेत ते संदीप क्षीरसागर यांना आपल्या बाजूने घेऊन या ठिकाणचे उपनगर अध्यक्ष पदासह इतर पद जे आहेत ते आपल्या गटाकडे वळवण्यासाठी हालचाली देखील करत आहेत. इतकंच नाही तर सहकार भवनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने थेट संदीप क्षीरसागर यांनी अजितदादा पवार यांच्याशी जुळवाजुळव केल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे. इतकंच नाही तर कमरेपासून खाली वाकून त्यांनी अजितदादांचा चरण स्पर्श देखील केल्याचं आपल्याला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहण्यास मिळालेलं आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या काही राजकीय घडामोडी घडणार असल्याचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहण्यास मिळालेलं आहे. इतकंच नाही तर थेट अजितदादांनी आपल्या हेलिकॉप्टरमध्ये बसून बजरंग सोनवणे यांना पुण्याकडे घेऊन गेल्याचं देखील बोललं जात आहे. त्यामुळे बीड नगर परिषदेचं सर्व काही सूत्र जे आहेत ते अजित पवार गटाच्या ताब्यात येण्यासाठी काल पुणे ह्या ठिकाणी देखील संदीप क्षीरसागर यांनी अजितदादाची भेट घेतल्याचं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यामध्ये अजितदादा काहीतरी राजकीय घडामोडी घडवित असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यामुळेच धनंजय मुंडे जे आहेत ते कुठंतरी आता या कार्यक्रमाला अनुपस्थितीत राहिले असल्याचं देखील बोललं जात आहे. धनंजय मुंडे यांनी देखील सोशल मीडियावर आपण ह्या कार्यक्रमाला का उपस्थित राहिले नाही ह्या विषयाचं ट्विट केलं असलं तरी मात्र ह्याचं कारण काहीच वेगळं असल्याचंच बोललं जात आहे. त्याचबरोबर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेसच धनंजय मुंडे यांनी थेट दिल्ली गाठून भाजपचे गृहमंत्री तसेच अमित शहा यांची भेट घेऊन भाजपमध्ये आपली येण्याची इच्छा असल्याचं देखील बोललं जात असल्याची चर्चा होत असून धनंजय मुंडे जे आहेत ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा देखील जोरदार होत आहे. कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर अजित पवार गटामध्ये त्यांच्याकडूनच काही नेत्याकडून त्यांचे खच्चीकरण होत आहे. याचबरोबर बीड जिल्ह्याचंच नाही तर पूर्ण राज्याचं राष्ट्रवादीचं नेतृत्व सांभाळणारे धनंजय मुंडे यांना बीड नगर परिषदेच्या निवडणूक असेल किंवा इतर निवडणुकीमध्ये त्यांना काहीसा प्रभाव देखील आपल्याला टाकण्यात अयशस्वी होत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीचा जर विचार केला तर धनंजय मुंडे यांनी केवळ परळी नगर परिषदेपुरतच आपला राजकीय घडामोडी घडल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्यावर आपलं जर वर्चस्व निर्माण करायचं असेल तर आपल्याला भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी देखील आता कानकून जी आहे ती सध्या बीड जिल्ह्यामध्ये लागत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांची जागा कोण घेणार ह्या अनुषंगानेच आता अजित पवार जे आहेत ते बीड जिल्ह्यामध्ये राजकीय रणनीती आखीत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे 1 जानेवारीच्या दौऱ्यामध्ये अजितदादांनी सर्व काही भविष्यातील बीड जिल्ह्यातील राजकीय घडामोडी कशा असतील ह्याचं काही चित्र जे आहे ते या कार्यक्रमानिमित्त दर्शविलं असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यामुळे कुठंतरी आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना राजकीय पटलावरून डावलून
अजित पवार आता बीड जिल्ह्यातील सर्व राजकीय सूत्र कुणाच्या हातामध्ये देणार आहे ह्याची चर्चा देखील जोरदार होत आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायचं असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।